भारताचा पहिला ॲक्शन हिरो ज्याची जबरदस्त शरीरयष्टी आणि देखणेपणाने त्या काळातील सगळ्या हिरोंना घाम फोडला होता. भारताचा पहिला ॲक्शन हिरो ज्याची जबरदस्त बॉडी आणि देखणेपणाने त्या काळातील हिरोंना नर्वस केलं होतं, असा एक ॲक्शन हिरो ज्याला ही मॅन आणि गरम धरम अशी नावं मिळाली. आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा एका दिग्गज स्टार बद्दल बोलणार आहोत जो भारतीय सैन्यात होता. आजच्या या खास आणि विशेष एपिसोडमध्ये आपण अशा एका अत्यंत दिग्गज आणि लोकप्रिय स्टार बद्दल बोलणार आहोत जो भारतीय सिनेमाच्या जगतात एक मोठं आणि मानाचं नाव आहे. धर्मेंद्र, ज्यांचा करिअर 6 दशकांपेक्षा जास्त काळ चालला आहे. धर्मेंद्र यांनी हिंदी सिनेसृष्टीवर आपली एक खोल छाप सोडली आहे. त्यांचं नाव धरमसिंग देवळ आहे. धर्मेंद्र यांचे वडील शिक्षक होते, पण त्यांचं मन अभ्यासात लागत नव्हतं. त्यांनी फक्त मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतलं आहे. धर्मेंद्र, ज्यांचं पूर्ण नाव धरमसिंग देओल आहे, हे नाव आजही भारतीय चित्रपट सृष्टीत मोठ्या आदराने घेतलं जातं. ते पंजाबमधील एका साध्या कुटुंबात जन्मले होते. लहानपणापासूनच त्यांना चित्रपट सृष्टीत काम करण्याची इच्छा होती. त्या काळात नव्या कलाकारांना संधी देण्यासाठी एक टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्याचं नेतृत्व सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय आणि गुरुदत्तजी करत होते. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी धर्मेंद्रजींनी अर्ज केला. त्यांनी आपली माहिती आणि छायाचित्रे पाठवली. त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आली आणि त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिकृत आमंत्रण मिळालं. मग काय, आमंत्रण मिळताच धर्मेंद्र पंजाबहून ट्रेन पकडून आले. मुंबई, ज्याला त्या काळी मुंबई म्हणायचे, मुंबईला येऊन त्यांनी फिल्मफेअर स्पर्धेत भाग घेतला आणि ती जिंकली सुद्धा. न्यू टॅलेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर अर्जुन हिंगोराणी यांनी त्यांच्या चित्रपटासाठी त्यांची निवड केली. त्यामुळे 1960 हे वर्ष बदलाचा आणि नव्या युगाचा आरंभ मानले जाते आणि तिची भेट संघर्षशील कलाकार मनोज कुमारशी झाली. मनोज कुमार पुढे एक मोठा स्टारही बनला. पूर्णपणे आपल्या संघर्षात मधून असतानाच 1966 हे वर्ष आलं. यावर्षी धर्मेंद्रची एक फिल्म आली ज्याचं नाव होतं फूल और पत्थर. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुपरस्टार मीना कुमारी यांनी काम केलं होतं. हा चित्रपट एक सुपरहिट खुलवा. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी ॲक्शन हिरोची भूमिका साकारली आणि या चित्रपटाने त्यांना ॲक्शन हिरो म्हणून ओळख मिळवून दिली. या चित्रपटामुळे धर्मेंद्र यांना पहिल्यांदाच ती स्टारडम मिळाली ज्याची त्यांना शोध होती. ॲक्शन हिरो म्हणून धर्मेंद्र पूर्णपणे आपल्या संघर्षात ते करत असत. त्यांच्या चित्रपट मा मधील एका सीनमध्ये त्यांना एका बिबट्याशी लढायचं होतं आणि त्यांनी ते खऱ्या बिबट्याशी केलं. धर्मेंद्र यांनी त्यांच्या काळातील सर्व प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केलं आहे, जसं की मीना कुमारी, नूतन, माला सिन्हा, मुमताज, आशा पारेख, शर्मिला टागोर, सायरा बानो किंवा झीनत अमान. पण त्यांची सर्वात हिट जोडी मात्र हेमा मालिनी सोबतच झाली. धरमजी आणि ड्रीम गर्ल हेमाजी यांनी एकत्र काम करून अनेक हिट चित्रपट दिले, जसं की सीता और गीता, राजा राणी, जुगनू, शोले, चरस, दोस्त अशी 20 पेक्षा जास्त हिट चित्रपटांची धरमजी आणि हेमाजीची जोडी प्रेक्षकांना मिळाली. वेळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस असा आला की धर्मेंद्र यांनी आपल्या मुलगा अजय देवल म्हणजेच आपल्या सनी देवलला लॉन्च केलं. सनीचा पहिला चित्रपट बेताब होता. याच्या सुमारे 12 वर्षांनंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलगा बॉबीला लॉन्च केलं. 2000च्या दशकात धर्मेंद्रजींनी कॅरेक्टर रोज करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. ते 2004 ते 2009 या काळात भाजपाकडून लोकसभेचे सदस्यही राहिले. आपल्या करिअरमध्ये धर्मेंद्र यांनी अनेक स्टार्सना मोठ्या पडद्यावर संधी दिली आणि त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अभिनयातील विविधता आणि समर्पणामुळे ते आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहेत. धर्मेंद्रजींच्या या प्रवासात त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन यश मिळवले. त्यांच्या कष्ट, मेहनत आणि चिकाटीमुळेच ते आजही बॉलिवूडमधील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातील या टप्प्यांमध्ये त्यांनी अनेक प्रेरणादायी गोष्टी घडवल्या ज्या आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. की कोणाशीही त्यांची कधी भांडण किंवा वाद झाला नाही हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. त्यांच्या स्वभावात सौम्यता, संयम आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची प्रवृत्ती नेहमीच दिसून येते. त्यामुळेच त्यांना सर्वत्र आदराने आणि प्रेमाने पाहिलं जातं. भारत सरकारने 2012 मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित केलं. हा पुरस्कार त्यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाची आणि त्यांच्या मेहनतीची पावती आहे. जिथे कुठे हिंदी फिल्म इंडस्ट्रीची चर्चा होईल तिथे धर्मेंद्र यांचं नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं जातं.